नमस्कार. स्पर्धा क्रीडा यूट्यूब चॅनल आपल्या सर्व ताईंचे स्वागत आहे. आज आपण बघतोय ICETसाठी पोषण या चॅप्टरची सराव प्रश्नपत्रिका. ती किती नंबरची बघतोय तर आपण 3ऱ्या नंबरची बघतोय. ज्यांनी पहिली आणि दुसरी बघितली नसेल त्यांनी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे, ती जाऊन ते बघून घ्यायची आहे. आपली ही तिसरी सराव प्रश्न बघतोय आपण, महत्त्वाचे प्रश्न बघतोय यामध्ये. तर चला आपण सुरुवात करूया आजच्या आपल्या पहिल्या प्रश्नाला. आता पहिला प्रश्न काय आहे आपला, तर चिकनगुनिया आजार हा डॅश डॅश यामुळे होतो. तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 मध्ये आपलं विषाणूमुळे. चिकनगुनिया हा आजार कशामुळे होतो तर विषाणूमुळे होतो. आणि विषाणूमुळे होणारे आपल्याला आजार कोणकोणते आहेत तर आपण बघून घेऊयात. एकदा विषाणूमुळे होणारे आजार आपण बघून घ्या. तर विषाणूमुळे आपल्याला काय होतो, एड्स हा सुद्धा विषाणूमुळे होतो. तसेच कोरोना हे आपल्याला लक्षातच ठेवायचं. आपल्याला विषाणूमुळे होणारे तसेच विषाणू जीवाणू बुरशीमुळे होणारे विचारले जाणार आहेत. तर कोरोना, डेंग्यू, सार्स हे सगळे आपले विषाणूमुळे होणारे आजार आहेत. तसेच सर्दी ही सुद्धा आपल्याला विषाणूमुळेच होते. कावीळ आपला विषाणूमुळे होणारा आजार आहे. तसेच गालफुगी आपल्याला विषाणूमुळे होते. हे जे आजार आहेत आपल्याला एड्स, कोरोना, डेंग्यू, सार्स, सर्दी, कावीळ हे आपल्याला सगळे विषाणूमुळे होणारे. आता जीवाणूमुळे होणारे बघायचे आपल्याला. जीवाणूमुळे होणारे आजार कोणकोणते आहेत त्यामध्ये आपला येतो क्षयरोग, आपला विषाणूमुळे आहे. टायफॉईड हा सुद्धा आपल्याला विषाणूमुळेच होतो. कॉलरा हा सुद्धा विषाणूमुळे होणारा आजार आहे. तसेच प्लेग हा सुद्धा विषाणूमुळे होते. आणि कुष्ठरोग हे आपल्याला विषाणूमुळे लक्षातच ठेवायचे, जीवाणू आणि विषाणूमुळे. तर हे जीवाणूमुळे होणारे आपले आजार आहेत. तर क्षयरोग, टायफॉईड, कॉलरा आणि प्लेग आणि कुष्ठरोग हे कशामुळे आपले जीवाणूमुळे होणारे. तसेच बुरशीजन्य काय आहेत, बुरशीजन्य आहेत ज्या की आपल्याला बुरशीमुळे होतात. त्यामध्ये महत्त्वाचं आहे म्हणजे गचकर्ण. तसेच यामध्ये आपल्याला हत्तीपाय रोग येतो, हत्तीपाय रोग. तसेच त्वचा रोग. आणि यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे हा म्युकर मायकोसिस हा जो आजार आहे ना, याला आपण काळी बुरशी म्हणतो. हा बुरशीजन्य आजार आहे. कोणता, म्युकर मायकोसिस. हे आपल्याला लक्षात ठेवायचं. आपल्याला काय विचारलं देतं, चिकनगुनिया हा रोग कशामुळे होतो तर तो आपल्याला विषाणूमुळे होतो. आणि विषाणूजन्य आपण एवढे बघितले, हे जीवाणूजन्य बघितले आणि हे बुरशीजन्य बघितले. चला जाऊया समोरच्या प्रश्नाकडे. प्रश्न क्रमांक 2. आता प्रश्न क्रमांक 2 आपला काय आहे तर जलदोष यानी की हायड्रोफोबिया हे कोणत्या रोगाचे महत्त्वाचे लक्षण आहे. तर याचं उत्तर आहे आपलं ऑप्शन क्रमांक 3 मध्ये दिलेलं आहे, रेबीज. जलदोष म्हणजे हायड्रोफोबिया म्हणजेच काय होते तर पाण्याची भीती वाटणे, ज्याला आपण हायड्रोफोबिया. हे कशामुळे, रेबीज होतो, त्याला आपण रेबीज आजार म्हणतो. यामुळे आपल्याला हायड्रोफोबिया हे याचं महत्त्वाचं लक्षण आहे. तर यामध्ये काय होते म्हणजे आपला जे आहे पाळीव प्राणी आहेत आपले, म्हणजे पाळीव जसे इतर कुत्रा, ससा, तसेच त्यामध्ये माकड वगैरे, मांजर वगैरे येतात. हे असे जे प्राणी आहेत ज्यांना रेबीज झाला आहे ते जर आपल्याला चावल्यामुळे तर आपल्याला हा रेबीज हा होतो. आणि यालाच आपण काय होतं हायड्रोफोबिया, ज्यामध्ये आपल्याला पाण्याची भीती वाटते. याच्यासाठी काय तर रेबीज विरोधी लस दिली जाते आणि त्या लसीमुळे तो नियंत्रण केला, रेबीज विरोधी लस दिली जाते. तर चालू जाऊया समोरच्या प्रश्नाकडे. प्रश्न क्रमांक 3 काय, कर्करोगाचे उपचार व निदान करणाऱ्या डॉक्टरांना काय म्हणतात. तर याचं उत्तर आहे आपलं ऑप्शन क्रमांक 2, त्याला काय म्हणतो ॲर्कॉलॉजिस्ट म्हणतात त्यांना. कोण तर कर्करोगाचे उपचार करणाऱ्या आणि निदान करणाऱ्या डॉक्टरांना त्यांना म्हटलं जातं. आता न्यूरोलॉजिस्ट कोणाला म्हणतात, न्यूरोलॉजिस्ट यांना जे किडनी संबंधी आजाराचे नियंत्रण करतात त्यांना न्यूरोलॉजिस्ट म्हणतात. तर नेफ्रोलॉजिस्ट कोणाला म्हणतात, न्यूरोलॉजिस्ट यांना म्हणतो आपण चेतासंस्थेचा अभ्यास करतात त्यांना चेतासंस्थे संबंधित जे अभ्यास करतात ना त्यांना आपण न्यूरोलॉजिस्ट म्हणते. नेफ्रोलॉजिस्ट ज्यांना म्हणतो आपण ते किडनी संबंधी अभ्यास करतात, त्यांना आपण नेफ्रोलॉजिस्ट म्हणतो. हे लक्षातच ठेवायचं आपल्याला. चला जाऊया समोरच्या प्रश्नाकडे. प्रश्न क्रमांक 4 काय, रंग अंधपणा हा दृष्टीदोष असणारी व्यक्ती कोणत्या रंगामध्ये फरक करू शकत नाही. कलर ब्लाइंडनेस ज्यांना आहे ते कोणत्या म्हणजे रंगामध्ये फरक करू शकत नाहीत. त्याचं उत्तर आहे आपलं ऑप्शन क्रमांक 3 मध्ये लाल आणि हिरवा. लाल आणि हिरवा हा कलर ब्लाइंडनेस ओळखू शकत नाही. कोणत्या, लाल आणि हिरवा. शक्यतो हा पालकाकडून म्हणजे हा आपण याला काय म्हणतो ट्रान्सफर होणारा रोग आहे पालकाकडून.
चला आपण समोरच्या प्रश्नाकडे येऊ. प्रश्न क्रमांक 5. ज्या दोषामुळे व्यक्ती दूरच्या वस्तू स्पष्टपणे पाहू शकत नाही त्याला काय म्हणतात? तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 मध्ये आपल्याला त्याला मायोपिया म्हणतात. म्हणजे यामध्ये आपण काय करतो, व्यक्ती दूरच्या गोष्टी त्याला आपण काय निकट दृष्टीला म्हणतो, दूरच्या गोष्टी पाहू शकत नाहीत, निकट दृष्टिता याला म्हणतो आपण. याच्या उपचारासाठी काय करतात म्हणजे याचा हे करण्यासाठी तर अंतर्वक्र भिंगाचा चष्मा आपण यूज करतो यामध्ये. कोणत्याला? अंतर्वक्र भिंग. आणि एक आहे तो म्हणजे दूरदृष्टिता. यामध्ये काय होते तर यामध्ये जवळच्या वस्तू दिसत नाही, यासाठी बहिर्वक्र भिंग. कशासाठी? दूरदृष्टीसाठी. यामध्ये जवळच्या वस्तू दिसत नाही. आणि आपल्याला विचारलं आहे काय दूरच्या वस्तू दिसत नसल्यास कोणतं, तर त्याला आपण काय मायोपिया म्हणतात. आणि यामध्ये अंतर्वक्र भिंगाचा वापर केला जातो. चला जाऊया समोरच्या प्रश्नाकडे. आता प्रश्न क्रमांक 6. पटकी हा रोग या विषाणूमुळे होतो. याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक आपला 3 मध्ये व्हायब्रिओ कॉलरी. पटकी या आजारालाच आपण काय कॉलरा म्हणतो. पटकी आजाराचा आपल्याला कॉलरा म्हणतो आपण. तर याचा संसर्ग कसा होतो? दूषित अन्न आणि पाण्यामधून होतो. यासाठी आपण एक ORS अँटीबायोटिक म्हणजे प्रतिजैविक देतो, ORS नावाचं. कशामध्ये? पटकी म्हणजे कॉलरा आजारामध्ये, जे की आपल्याला त्याचा प्रसार करायला दूषित अन्न आणि पाण्यातून होत असतो. चला जाऊया समोरच्या प्रश्नाकडे. प्रश्न क्रमांक काय आहे? 7वा. या डासामार्फत डेंग्यू हा असंसर्गजन्य रोग होतो. कोणत्या मार्फत होतो डेंग्यू हा? तर इडिस इजिप्ती यामुळे डेंग्यू होतो. या डासाची मादी चावल्यामुळे आपल्याला माहिती आहे. आणि मलेरिया कशामुळे होतो? मलेरिया तर त्याला माहीत आहे आपल्या क्युलेक्स. मलेरिया हा क्युलेक्स डासामुळे होतो, क्युलेक्स. आणि आपला डेंग्यू कोणत्यामुळे? तर इडिस इजिप्ती या डासाच्या चावल्यामुळे होतो. अरे म्युकोरमायकोसिस. प्रश्न क्रमांक 8 आपला काय? म्युकोरमायकोसिस हा आजार कशाने होतो? तर याचं उत्तर सांगायचा प्रयत्न करायचा आहे. तर याचं उत्तर ऑप्शन क्रमांक 3 बुरशी. हा म्युकोरमायकोसिस आपण बघितला, ज्याला आपण काय काळी बुरशी म्हटलं होतं. मागच्याच पहिल्याच क्वेश्चनमध्ये आपण आन्सर कोणता बुरशीजन्य आजार? तर म्युकोरमायकोसिस. याला आपण काय तर काळी बुरशी म्हणतो. हा बुरशीजन्य आजार आहे. हा आपलं काय होतं माहिती आहे का? हवेतून आपल्या जखमेमध्ये प्रवेश करतो. आपलं काय करतो? जखमेमध्ये हवेतून प्रसार करतो. आणि यामुळे आपल्याला. चला समोरच्या प्रश्नाकडे जाऊ. प्रश्न क्रमांक 9. काय तर रोग निदान करण्याकरिता शरीरात एखादा भाग तुकडा काढून त्याची तपासणी करणे यास खालीलपैकी कोणती संज्ञा आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 मध्ये. याचा वापर आपल्या कर्करोगामध्ये केला जातो बघा. म्हणजे आपल्या शरीराचा एखादा पार्ट काढून तुकडा काढायचा त्याचा आणि त्याची तपासणी केली जाते, त्यालाच आपण बायोप्सी म्हणतात. बायोप्सी काय? बायोप्सी हे आपण कशामध्ये वापर करतो? याचा कर्करोगामध्ये याचा वापर केला जातो. म्हणजे कर्करोगाची चाचणी अशा प्रकारे केली जाते बघा. चला जाऊया समोरच्या प्रश्नाकडे. काय? सॅल्ब्युटॅमॉल. सॅल्ब्युटॅमॉल हे औषध कोणत्या आजार बरा करण्यासाठी वापरले जाते? हा महत्त्वाचा प्रश्न आहे. IMPचा आहे. शक्यतोवर कुठं बघायला भेटत नाही, त्याच्यामुळे हा लक्षात ठेवा. सॅल्ब्युटॅमॉल हा औषध कोणत्या आजार बरा करण्यासाठी वापरला जाते? त्याचा ऑप्शन क्रमांक आहे दमा. सॅल्ब्युटॅमॉल हे दमा म्हणजे याने दमा पूर्णपणे ठीक होतो का? नाही. तर यामुळे फक्त या औषधामुळे दम्यावर काय होते तर नियंत्रण येते. चला जाऊया समोरच्या प्रश्नाकडे. रक्तवाहिनीमध्ये गुठळ्या निर्माण होणे या रोगास काय म्हणतात? उत्तर सांगायचा प्रयत्न करा. याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 मध्ये. मी थोडा वेळ देत जाईल तुम्हाला. थ्रॉम्बोसिस म्हणतात. म्हणजे रक्तामध्ये गुठळ्या निर्माण होणे या रोगास काय तर थ्रॉम्बोसिस म्हणतात. आता फायब्रोसिस म्हणजे काय? तर हा फुफ्फुसा संबंधीचा आजार आहे. म्हणजे या काय म्हणते तंतूंचे कशा संबंधित? हा फुफ्फुस. यामध्ये काय होते म्हणजे तंतूंचे संसर्ग झाल्यामुळे काय तर तंतूंचे संसर्ग झाल्यामुळे फुफ्फुसामध्ये हा फायब्रोसिस रोग होतो. आणि रक्ताच्या गुठळ्या याला काय म्हणतो आपण? थ्रॉम्बोसिस म्हणतो. चला जाऊया समोरच्या प्रश्नाकडे. ग्वायटर हा रोग खालीलपैकी कोणत्या खनिजाच्या कमतरतेमुळे होतो? उत्तराचा आहे आपला ऑप्शन क्रमांक 1 मध्ये. काय? आयोडीनच्या कमतरतेमुळे ग्वायटर होतो. त्यालाच आपण काय म्हणतो? गलगंडा असं म्हणतो. कशाला? ग्वायटरला आपण काय? गलगंड. कशाच्या कमतरतेमुळे? आयोडीनच्या कमतरतेमुळे होतो. चला जाऊया समोरच्या प्रश्नाकडे.
या थांबा एक मिनटं, यामध्ये काय होते माहिती आहे का, आपल्या जी गळ्यातील ग्रंथी आहे कोणती, आपली थायरॉईड ग्रंथी आहे. थायरॉईड जी ग्रंथी आहे ना, हिच्यावर काय होते माहिती आहे का, हिचा आकार वाढतो. कशामध्ये, या गॉयटर या आजारामध्ये आपल्या गळ्यातली जी थायरॉईड ग्रंथी आहे हिचा आकार खूप जास्त वाढतो. आणि हिचा जर उपाय जर बघितला आपण, उपायावर विचार आपल्याला काय फक्त आयोडीनयुक्त नमकचा वापर करावा लागतो आहे. आयोडीनयुक्त नमकचा यूज करावा लागतो आपल्याला. कशावर, तर याच्यावर यूज करायला लागते. त्याच्यामुळे आपल्या टूथपेस्टमध्ये नमक म्हणल्यापेक्षा आपल्याला आपले नमकमय आयोडीन आहे का असं म्हणावं लागेल. त्यासाठी आपल्याला हा वापर करावा लागेल आयोडीनयुक्त नमकाचा. आता प्रश्न क्रमांक 13 काय आहे, ग्लुकोमिया हा रोग कोणत्या अवयवास होतो. तर याचं उत्तर आहे आपला ऑप्शन क्रमांक 3, ग्लुकोमिया हा आपल्या डोळ्यांना होणारा आजार आहे. कोणता, ग्लुकोमिया. म्हणजे या नेमकं काय होतं, तर आपली दृष्टी कमी होते. दृष्टी कमी होते कोणत्या आजारामध्ये, तर ग्लुकोमियामध्ये होते, दृष्टी कमी होते. समोरचा प्रश्न काय, हृदयविकाराचा झटका येऊ नये म्हणून औषधाचा वापर केला जातो. तर याचं उत्तर आहे आपलं ऑप्शन क्रमांक 2 मध्ये ॲस्पिरिन. म्हणजे हृदयविकाराचा आपलं काय होते, रक्तवाहिनीमध्ये विविध कारणामुळे काय होतात, रक्ताच्या गुठळ्या तयार होतात. आणि त्या रक्ताच्या गुठळ्या होऊ नये म्हणून काय म्हणजे एक औषध यूज केलं जाते, त्याला काय म्हणतात आपण, अँटीक्लॉटिन म्हणतो बरं का त्याला, अँटीक्लॉटिन म्हणतो त्याला आपण. म्हणजे हे औषध यूज केलं तर रक्ताच्या गुठळ्या होऊ नये म्हणून. आणि हा अँटीक्लॉटिनचाच एक उपप्रकार आहे औषध, कोणता, ॲस्पिरिन. आणि अँटीक्लॉटिनचे जर अजून सांगायचं म्हणलं तर ज्याला आपण हिपॅरिन पण म्हणतो, हे पण त्याचं आहे. आणि वारफॅरिन हे सुद्धा त्याचा औषधाचा प्रकार आहे. म्हणजे ते रक्तवाहिन्यामध्ये रक्ताच्या गुठळ्या होणं म्हणून अँटीक्लॉटिन ही पद्धत वापरली जाते. म्हणजे ते औषध आहेत ते अँटीक्लॉटिन, ते यूज केलं जाते. आणि नंतर त्याचा हा प्रकार आहे कोणता, ॲस्पिरिन. म्हणजे हृदयविकाराचा झटका येऊ नये म्हणून कोणत्या औषधाचा वापर केला जातो, तर ॲस्पिरिन, हिपॅरिन आणि वारफॅरिन. चला जाऊया समोरच्या प्रश्नाकडे. रक्तक्षय म्हणजे काय. आपला प्रश्न क्रमांक 15, रक्तक्षय. याचं उत्तर आहे हिमोग्लोबिन कमी होते. रक्तक्षय म्हणजे काय, तर हिमोग्लोबिन कशामुळे, तर आपल्या आहारात कमतरता झाल्यामुळे हिमोग्लोबिनची कमतरता होते. त्यासाठी एकच उपाय, मग आपला आहार चांगला असणे, म्हणजे आपल्या शरीरात हिमोग्लोबिनची कमतरता होणार नाही, म्हणजेच आपल्याला रक्तक्षय होणार नाही. आता प्रश्न क्रमांक 16 आपला काय, सिकल सेल ॲनिमिया रुग्णाच्या लाल रक्तपेशी कोणत्या आकाराच्या असतात. तर याचं उत्तर काय, आपला ऑप्शन क्रमांक 4 मध्ये. म्हणजे सिकल सेल ॲनिमिया हा जो आजार आहे, म्हणजे या आजारामध्ये रुग्णाच्या पेशी लाल पेशी त्या कोणत्या आकाराच्या होतात, तर त्या कोयत्याच्या आकाराच्या होतात. हा आपला उत्तर आहे. चला जाऊया समोरच्या प्रश्नाकडे. प्रश्न क्रमांक 17, पोलिओमुळे शरीराच्या कोणत्या भागावर प्राधान्याने परिणाम होतो. पोलिओमुळे, तर कोणत्या होतो, पोलिओमुळे मज्जासंस्थेवर हा परिणाम होतो मुख्यत्वे. म्हणजे पोलिओ म्हणजे हा आपला दूषित अन्न आणि पाण्यामुळे पसरणारा आजार आहे. हा फक्त एक आपल्याला मानवावरच पाहायला बघतो. हा जो पोलिओ आजार आहे आपल्याला फक्त मानवावरच बघायला भेटतो हा आजार, आणि हा दूषित अन्न आणि पाण्यामुळे होतो. आता याची लस 2 लस आहेत बघायच्या. एक इंजेक्शनद्वारे शोधण्यात आलेली आहे, इंजेक्शनद्वारे. ती कोणी शोधली, तर ती जोनास साल्क यांनी शोधली. आणि एक दुसरी जी आहे ती तोंडाद्वारे जी लस आहे ती कोणी शोधली, आपल्या अल्बर्ट सेबिन यांनी शोधली. हे 2 लक्षात ठेवा, महत्त्वाचे आहेत. जोनास साल्क यांनी इंजेक्शनद्वारे शोधली आणि तोंडाद्वारे कोणा, अल्बर्ट सेबिन यांनी शोधली. चला जाऊया समोरच्या प्रश्नाकडे. समोरचा प्रश्न काय, 18, गलगंड हा रोग कोणत्या क्षाराच्या अभावामुळे होते. गलगंड आपण बघितला आयोडीनमुळे येतो. थायरॉईड ग्रंथी आपली त्याच्यावर काय येते, सूज येते. चला जाऊया समोरच्या प्रश्न क्रमांक 19, काय, हत्तीपाय रोग हा डास चावल्यामुळे होतो. तर याचं उत्तर सांगा. हत्तीपाय रोग कशामुळे होतो, तर हे आपल्याला माहिती आहे, क्युलेक्स डासाची मादी चावल्यामुळे हत्तीपाय रोग हा होतो. आता मलेरिया बघितला आपण, याच्यामुळे काय होतं, ॲनोफिलिसमुळे मलेरिया. हे ॲनोफिलिस डासाची मादी चावल्यामुळे मलेरिया होतो. आता स्लिपिंग सिकनेस माहिती आहे का आपल्याला कशामुळे, स्लिपिंग सिकनेस याचं माहिती आहे का, तर याचं उत्तर आहे सेत्से या माशीमुळे होतं.
कोणता? स्लीपिंग सिकनेस. चला जाऊया समोरच्या प्रश्नाकडे. प्रश्न क्रमांक 20. आता आपला प्रश्न क्रमांक 20, मधुमेह हा कोणत्या द्रव्याच्या कमतरतेमुळे होतो? तर याचं उत्तर काय? आपला ऑप्शन क्रमांक 4मध्ये इन्सुलिन. आता मधुमेह इन्सुलिनच्या म्हणजे कमतरतेमुळे निर्माण होतो. या रोगात काय होतं माहिती आहे का? म्हणजे रक्तातील साखरेचे प्रमाण वाढते आपल्याला माहिती आहे. आणि हा रोग जर कोणत्या अवयवास होत असेल तर हा स्वादुपिंडला होणार रोग आहे आपला. कोणत्या? स्वादुपिंडला होतो बघा रोग. आणि रोगाचा उपचार म्हणून इन्सुलिनची थेरपी घेतली जाते. आणि हा शक्यतो रोग अनुवांशिक, असंसर्गजन्य आणि बरा न होणारा आजार आहे. कोणता? आपला मधुमेह हा बरा न होणार, अनुवांशिक आणि संसर्गजन्य म्हणजे असंसर्गजन्य रोग आहे हा, आणि बरा न होणारा आजार आहे. चला जाऊया आपल्या समोरच्या प्रश्नाकडे. प्रश्न क्रमांक किती? 21. काय? पेनिसिलिनचा शोध कोणी लावला? तर याचं उत्तर आहे अलेक्झांडर फ्लेमिंग यांनी पेनिसिलिनचा शोध लावला. कशाचा? पेनिसिलिनचा. अलेक्झांडर फ्लेमिंग यांनी. तर आपण बघू आता क्षयरोगाचा शोध कोणी लावला? आपण मागच्या काही लेक्चरमध्ये बघितलं आपण. रॉबर्ट क्रॉक यांनी लावला होता. कोणी? रॉबर्ट क्रॉक यांनी क्षयरोगाचा शोध लावला होता. तसेच कुष्ठरोगाचा शोध कोणी लावला होता? महत्त्वाचे पॉईंट येतात. कुष्ठरोगाचा शोध कोणी लावला होता? तर हॅन्सन यांनी लावला होता. ज्यांचं नाव काय आहे? आर्मर हॅन्सन. आपण ज्यांना म्हणतो आर्मर हॅन्सन. आणि देवीची लस किंवा रोग म्हणतो आपण त्याला, हे कोणी शोधलं? तर एडवर्ड जेन्नर. कोणी? तर एडवर्ड जेन्नर यांनी शोधलं आहे. आणि आपण हे बघितलं पेनिसिलिनचा शोध कोण लावला? अलेक्झांडर फ्लेमिंग. क्षयरोगाचा रॉबर्ट क्रॉक, कुष्ठरोगाचा हॅन्सन, ज्यांनाच आपण काय आर्मर हॅन्सन म्हणतो, आणि देवीचा रोग जेन्नर, एडवर्ड जेन्नर. चला जाऊया समोरच्या प्रश्नाकडे. प्रश्न क्रमांक 22. दैनंदिन आहारात फॉस्फरसच्या कमतरतेमुळे त्रुटीमुळे हा विकार होतो. तर याचं उत्तर काय? ऑप्शन क्रमांक आपला काय? तर यामध्ये आपल्याला वाढ खुंटते. कशामुळे? फॉस्फरसच्या कमतरतेमुळे. आता दैनंदिन आहारामध्ये आपल्या फॉस्फरसची किती गरज असते? तर 700 मिलीग्राम म्हणजे 700 मिलीग्राम रोज लागतात आपल्याला रोज. आणि एवढे सेवन करणे आवश्यक आहे. आणि हे स्त्रोत काय याचे? मग आपले याचे स्त्रोत जर म्हणसाल तर आपल्या हिरव्या पालेभाज्या म्हणजे शेंगा, काजू वगैरे यातून सुद्धा भेटते. आणि याचे 2 प्रकार पडतात पहा. म्हणजे फॉस्फरसचे 2 प्रकार पडतात. एक असतो पांढरा आणि एक असतो लाल. जे आपला पांढरा असतो का, पांढरा हा विषारी असतो. आणि हा लाल जो असतो ना तर आपला बिनविषारी असतो. त्याच्यामुळे आपल्याला कोणत्याची गरज असते? लालची. आपले कुठून भागवले जाते स्त्रोत काय असते त्याचे? पालेभाज्या वगैरे यातून हा भागवला जातो. चला जाऊया समोरच्या प्रश्नाकडे. प्रश्न क्रमांक 23. अल्झायमर हा रोग कोणत्या अवयवाशी संबंधित आहे? याचं उत्तर काय आहे? तर याचं उत्तर आहे आपला ऑप्शन क्रमांक 3मध्ये मेंदू. अल्झायमर हा मेंदूशी संबंधित रोग आहे. हा मेंदूचा आजार आहे. म्हणजे मेंदूच्या पेशी काय होतात? म्हणजे हा आपल्या मेंदूच्या पेशी हळूहळू नष्ट करायला लागतो. आणि तो कालांतराने एकदम आपल्या मेंदूला गंभीर इजा पोहोचवतो. त्यामुळे मग आपली स्मरणशक्ती नष्ट होते. आपण बोलण्यास असमर्थ राहतो. म्हणजे याचा उपचारसुद्धा उपलब्ध नाही. पण याच्यावर समजा औषधाने थोडं नियंत्रित केला जाऊ शकतो हा, पण पूर्णपणे बरा केला जाऊ शकत नाही याच्यावर. कारण की असं उपलब्ध औषधच नाही, याच्या कारक असं नाहीच आहे. त्याच्यामुळे अल्झायमर कशाची? मेंदूशी संबंधित आहे आपला. चला जाऊया समोरच्या प्रश्नाकडे. प्रश्न क्रमांक 24. काय? स्कॅरियासिस हा रोग या अवयवांना होतो. तर याचं उत्तर ऑप्शन यामुळे होतो. कॅरियासिस हा रोग यामुळे कशामुळे होतो? तर कृमीमुळे होणारा रोग आहे आपण. स्कॅरियासिस हा कृमी. म्हणजे याचा परिणाम कशावर होतो? आपल्या पचन संस्थे तसेच आतड्यावर परिणाम होतो. आणि प्रसार जर म्हणसाल तर दूषित अन्न आणि पाणी याच्यामुळे होतं. कशाचा? याचा ॲस्कॅरियासिस हा रोग. आणि ते कशामुळे? कृमीमुळे होतो. दूषित अन्न आणि पाण्यामुळे पसरतो. चला जाऊया समोरच्या प्रश्नाकडे. प्रश्न क्रमांक. मधुमेह करता खालीलपैकी कोणती चाचणी करतात? तर याचं उत्तर आहे आपला ऑप्शन क्रमांक 4मध्ये HbA1c. ही कशाच्या? मधुमेहासंबंधित आहे. ही कशासाठी संबंधित आहे? तरी आपली एड्सचे निदान संबंधित आहे. एड्सचे निदानासंबंधी आहे. आणि विडाल टेस्ट कशी संबंधित आहे? तरी आपली टायफॉईड आतड्यासंबंधित महत्त्वाची ताप शोधण्यासाठी मदत करणे ही आपली विडाल टेस्ट केली जाते. आणि SGPT टेस्ट कशी संबंधित आहे? यकृताच्या कार्याची रक्त चाचणी करणे, यकृताशी संबंधित आहे. कोणती? SGPT.
आणि विडाल टेस्ट कशा संबंधी आहे? टायफॉईड, आतड्याची ताप शोधणे वगैरे हे संबंधी आहे. आणि ही आपल्या एड्सशी संबंधी आहे. आणि हे आपल्या कशा संबंधी? मधुमेह. या टेस्टसुद्धा लक्षात ठेवा, आपल्याला विचारल्या जाऊ शकतात. चला जाऊया समोरच्या प्रश्नाकडे. झाले आपले प्रश्न क्रमांक 25 झालेले आहे आपले. तर आपली तिसरा पार्ट होता आपल्या लेक्चर सिरीजमधला, तिसरा पार्ट होता. आपण लवकरच समोर प्रश्न घेऊन येणार आहोत. त्यामुळे ज्यांनी सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी सबस्क्राईब करून घ्यायचे आहे. आणि डिस्क्रिप्शनमध्ये मी बाकीच्या 2 लेक्चरची लिंक टाकून देतो, त्याने ते लेक्चर बघून घ्यायचे आहे. चला भेटूया नेक्स्ट लेक्चरमध्ये. थँक्यू.